पहले कौन है? रेशियो मेथड और परसेंटेज मेथड. रेशियो मेथड इज डेव्हलप बाय डॉक्टर प्रोफेसर मार्शल. कोणते काका इथे? मार्शल काका आहेत. त्यांच्या हिशोबाने काय रे? अकॉर्डिंग टू दिस मेथड इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज मेजर्ड बाय डिवाइडिंग पर्सेंटेज चेंज इन चेंज इन डिमांड डिवाइड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. वरती डिमांड खालती प्राइस आणि पर्सेंटेज चेंज म्हटलंय ना, म्हणजे त्याच्यातला बदल. मग बघा त्यांनी फॉर्म्युला दिला बघा वरती. बाळा पुस्तकात बघ रे बाळा. फॉर्म्युला बघा, चेंज इन क्वांटिटी अपॉन चेंज इन प्राइस. दिसतंय? चेंजच्या आधी त्यांनी पर्सेंटेज लिहून ठेवलेलं आहे. छोटासा फॉर्म्युला बघ. मग त्यांनी त्याचं आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे, न्यूमरिकल एक्झाम्पल आहे बघा. किंमत पहिले किती होती? 20 होती. ती आता किती झाली? 25. 20 किंमत असताना डिमांड होती 10 आणि जेव्हा 25 किंमत झाली डिमांड किती झाली? 9. कमी झाली का नाही? किंमत वाढली, प्राईस कमी झाली. मग आपल्याला याचं काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. मग त्यांनी कसे केलेत बघा बरं. तिथे एक फॉर्म्युला लिहून दिला बघा त्यांनी. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू. हे तुम्ही पर्सेंटेज चेंजेस कसे काढणार रे? कोणामध्ये किती पर्सेंटेज चेंज झाला कसा काढणार सांगा? कळलं तुम्हाला? इथे मी काय म्हटलं, आपण सगळ्यात पहिले काय काढलं? पर्सेंटेज चेंज इन प्राइस काढलं. कसं काढणार? पर्सेंटेज चेंज कसा काढणार? सगळ्यात पहिले लक्ष द्या. जेवढी अमाऊंट बदलली ना ती अमाऊंट वरती त्याला भागिले पहिले लास्टला अमाऊंट काय होती स्टार्टिंगला ती वाली. मग चेंज किती झाला होता किमतीत? 5 रुपयाचा. पण पहिले किंमत किती होती? 20 होती. 5 भागिले 20 गुणिले 100 असं मी पर्सेंटेज चेंज इन प्राइस काढून घेतला. तो किती आला बरं? 5 भागिले 20 गुणिले 100 किती आले? 25% आले. मग मी डिमांडची पण सेम चेंज काढून घेतला. डिमांड कितीने बदलली होती? एकने बदलली होती है ना. आणि स्टार्टिंगला डिमांड किती होती? 10 होती. 1 भागिले 10 गुणिले काय केलं मी? 100 केलं. आणि जेव्हा असं केलं तेव्हा कॅल्क्युलेशन किती आलं? 10% आलं. आता आपला मूळ फॉर्म्युला काय आहे? मेन फॉर्म्युला मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीत शेकडा बदल किती झाला आहे? 10%. किमतीत शेकडा बदल किती झाला आहे? 25% है ना. मग 10 भागिले 25 किती केलं? 0.4. त्याच्यामध्ये मी पुढे 0 टाकला. ठीक आहे, तुम्ही 0.4 करू शकता तिथे. म्हणजे तुम्ही काय केलं इथे? 10% भागिले 25%. सगळ्यात पहिले तुम्ही 10% काढून घेतले, 25% काढून घेतले आणि मग त्यांचं डिवायडेशन केलं. याला तुम्ही म्हणतात रेशिओ मेथड किंवा पर्सेंटेज मेथड, गुणोत्तर पद्धत किंवा शेकडेवारी पद्धत. समजलं का? त्याच्यानंतर तुमची नेक्स्ट पद्धत बघा कोणती आहे. मराठीवाल्यांना कळलं का? मराठीत वाचू पुन्हा. मग नेक्स्ट होती आपली मेथड टोटल आउटले मेथड किंवा टोटल एक्सपेंडिचर मेथड, एकूण खर्च पद्धत. मग याच्यात ना सगळ्यात मेन गोष्ट काय आहे बघा तुम्हाला. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती लक्षात ठेवा. एक मिनिट होल्ड. तुम्हाला एक्सप्लेन करताना त्याची काय लिहायची? सगळ्यात पहिले डेफिनेशन लिहायची आहे. डेफिनेशन लिहून झाली का मग त्याचा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याचं सोल्युशन करून दाखवायचं आहे तुम्हाला. एवढं करावं लागेल तुम्हाला. कोणत्याही 2 पद्धती आल्या ना तर तुम्हाला ते किती मार्काला येईल? 8 मार्काला येईल. आणि जर का एकच पद्धत विचारली त्यांनी तर स्पेशली ते म्हणतील की गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. किंवा त्यांना जर का टोटल आउटले हवे असेल तर ते डायरेक्ट म्हणतील की एकूण खर्च पद्धतीने मागणीची लवचिकता कशी मोजतात हे स्पष्ट करा. 4 मार्काला आला क्वेश्चन तर तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा आहे. एवढंच एक्सप्लेन करायला 4 मार्क आहे, काय ना सोडायचं. समजलं का? मग आता आहे ना एकूण चला मग ही पण कोणी विकसित केली आहे? मार्शल काकांनीच केलेली आहे. ते काय म्हणतात? इन दिस मेथड टोटल अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर बिफोर अँड आफ्टर प्राइस चेंज इज कम्पेअर्ड. एकूण खर्च पद्धतीमध्ये ना किंमत बदलायच्या आधी आणि किंमत बदलल्यानंतर किती एकूण खर्च झाला होता त्याचं कंपॅरिझन केलं जातं आणि त्याच्यावर नाही तर काय काढलं जाते? लवचिकता काढली जाते. याच्यात 3च प्रकारे लवचिकता येते आपल्याकडे. जसं आपण हे गुणोत्तर पद्धत बघितलं होतं ना, शेकडेवारी पर्सेंटेज, याच्यामध्ये 5 प्रकारे भेटते. कोणते 5 प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे? खाली आपण शिकलो ते 5 प्रकार. या 5 प्रकारे आपल्याला अमाऊंट मिळू शकते पर्सेंटेज मेथडने. पण जेव्हा तुम्ही टोटल एक्सपेंडिचर मेथडने जाता म्हणजे एकूण खर्च पद्धतीने जातात तेव्हा तुम्हाला फक्त 3च प्रकारे आन्सर मिळू शकतो.
कमी लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी किंवा एकक लवचिक मागणी. म्हणजे युनिटरी इलास्टिक डिमांड, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड किंवा रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड. या तीनच प्रकारे याचा आन्सर आपल्याला मिळू शकतं. आता जेव्हा आपण कम्पेअर करू ना, तेव्हा आपल्याला इथे कंपॅरिझन करताना कसं घ्यायचं आहे बघा. नवा जो एक्सपेंडिचर होता ना, त्याला डिवाइड करायचा जुन्या एक्सपेंडिचरने. याच्यानेच आपला आन्सर येऊन जाणार आहे. इथे पर्सेंटेज काहीच काढायचे नाही आहे. फक्त जो नवा चेंज होता त्याला जुन्या चेंजने आपल्याला डिवाइड करायचं आहे. म्हणजे नवा जो एक्सपेंडिचर होता टोटलवाला, त्याला डिवाइड करायचं जुन्यावाल्या टोटल अमाऊंटने. ओके, बघूयात आता आपण एक्झाम्पल बघा बरं तुमचं. डायरेक्टली त्या शेड्यूलवर या, पत्रकावर या. त्या पत्रकात दिलं आहे 6 रुपये किंमत होती तेव्हा आपण 10 रुपयाची मागणी केली 10 वस्तूंची. 6 10 60. 5 रुपये किंमत झाली, आपण 20 वस्तू विकत घेतल्या. 100. पहिले किती होता रे डिमांड? 60. पहिले एकूण खर्च किती झाला? एकूण खर्च 60 झाला. आता किती केला आपण? 100 है ना. नॉर्मली आता याला आपण डिवाइड कसं करणार? 100 डिवाइड बाय 60 किती आलं? 1.66. असं खूप सारे आले ना, 6. म्हणजे याचा अर्थ हा एकापेक्षा कमी की एकापेक्षा जास्त? एकापेक्षा जास्त. मग याला म्हणायचं जास्त लवचिक मागणी, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड, कारण ती मोर दॅन 1 होती. एकापेक्षा जास्त आहे ना, तर तुम्हाला मोर दॅन 1 लिहावं लागेल बरं का. तो नाही का असं लिहिला होता आपण मोर दॅन 1 आणि लेस दॅन 1. तर तुमची इथे काय येणार आहे? मोर दॅन 1. म्हणजे तो 1 छोटा आहे आणि इलास्टिसिटी मोठी होती पहिल्या एक्झाम्पलमध्ये. समजा. एक्झाम्पल पाठ करायचं आहे आपल्याला. सेकंड एक्झाम्पल. हे सगळं पाठ करायचं आणि हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. वरती एक्सप्लेन करून दिलेलं आहे त्यांनी. आपण खाली फक्त आत्ता एक्झाम्पल बघून राहिलो. खाली बघा बरं. बी नंबरला 4 आहे आणि 3 आहे. म्हणजे पहिले किंमत होती 4, नंतर झाली 3. तेव्हा डिमांड बघा ना किती होती? 4 होती तेव्हा 30 आणि 3 होती तेव्हा 40. मिनी केला गुणाकार. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. 120 भागिले जुना नवा काही करा. 120 किती येणार आहे? 1 येणार आहे. करायचं कसं? नवे भागिले जुने. म्हणजे करंट एक्सपेंडिचर डिवाइड बाय लास्ट एक्सपेंडिचर. समजा. किती आलं रे? 1 आला. याला म्हणायचं एकक लवचिक मागणी, युनिटरी इलास्टिक डिमांड. समजा. आणि नंतर होतं तुमच्याकडे सी. नेक्स्ट एक्झाम्पल. 50 रुपये किंमत होती, 2 रुपये किंमत होती, 50 वस्तूंची मागणी केली. 1 रुपया किंमत झाली, 60 वस्तूंची मागणी केली. इकडं वरती होते 100, खाली होते 60. आपला फॉर्म्युला काय आहे? न्यू डिवाइड बाय ओल्ड. न्यू खर्च किती आला? 60 आणि ओल्डवाला होता तो 100. केलं मी डिवाइड. किती आलं रे? ते आलं 0.67 है ना. 0.67 आला ना. 0.6 किती आला तो? 0.6. अरे मूर्ख लोकांनो. नवी अमाऊंट किती तुमची? 60 आहे. जुनी अमाऊंट किती तुमची? 100 आहे. करा ना डिवाइड. किती येतात? 0.6 येतो ना. 0.6 येतो का नाही कावेरी? आला ना. एकापेक्षा जास्त आहे का एकापेक्षा कमी आहे? हा. तो पण तर उठच करतो मग अशी. हा येडपट. नवे भागिले जुने. तुम्हाला देतानाच मी व्यवस्थित लिहून दिला फॉर्म्युला. लिहिताना करतानाच व्यवस्थित सांगितलं मी तुम्हाला की न्यू डिवाइड बाय ओल्ड करायचं आहे आपल्याला. इथे चेंज कोणता झालेला आहे? नवीन गोष्ट चेंज झालेली आहे. असंही आपण काय करतो रे? चेंज भागिले काय करत होतो? चेंज भागिलेच अमाऊंट करत नाही बरं. इथं ही चेंज आहे, हा चेंज आहे आणि हा काय आहे? जुनीवाली अमाऊंट होती ना. तुम्हाला तेच सांगते मी केव्हाची. न्यू डिवाइड बाय ओल्ड करायचं आहे आपल्याला. उलटे सुलटे करताना मला सांगतात 0.6 आहे ना, म्हणजे एकापेक्षा कमी आहे, म्हणजे कमी लवचिक मागणी, रिलेटिव्हली इन इलास्टिक डिमांड. आता हे सगळं तुम्हाला वरती एक्सप्लेन करायचं आहे. त्यांनी कसं एक्सप्लेन केलंय वाचा बरं सगळ्यांनी. चला. मी जे तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं ना, त्यांनी ते थोडंसं अवघड भाषेत दिलेलं आहे. कसं बघा, मी काय म्हटलं होतं? नवीन जो चेंज आहे त्याच्यापेक्षा जुना चेंज आहे. नवीन चेंज जास्त आहे आणि जुना चेंज कमी आहे. तर तुमची काय असते? जास्त लवचिक मागणी. त्यांनी ते कसं लिहून दिलं बघा मराठीमध्ये. आधी इंग्लिशमध्ये बघा. वेन विथ अ गिवन चेंज इन प्राइस ऑफ अ कमोडिटी टोटल आउटले इन्क्रीजेस, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. त्यांच्या हिशोबाने आपल्याला लिहायचं आहे. तुम्हाला वाचावं पण लागणार आहे. मी समजून सांगताना तुम्हाला कसं दिलं ते
सिम्पली समजून सांगितलं. तुम्हाला लिहिताना व्यवस्थित लिहावं लागणार आहे ते. मग बघा बरं कसं दिलेलं आहे त्यांनी इथे. त्यांनी म्हटलंय, कुठे गेलं रे ते? जास्त लवचिक मागणी बघा त्यांनी कशी म्हटली. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणतात? जास्त लवचिक मागणी. मराठीमध्ये सोपं आहे की जेव्हा किमतीत बदल होतो तेव्हा एकूण खर्चात काय होतीये? वाढ होते. वाढ झाली म्हणजे काय आहे? जास्त लवचिक मागणी आहे. मग याच्या उलट जेव्हा किमतीत बदल झाल्यामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा तुम्ही काय म्हणणार? कमी लवचिक मागणी. आणि जेव्हा किमतीतील बदला एवढाच किमतीतील बदलामुळे जुना आणि नवा बदल सेम आहे त्यात तुम्ही काय म्हणणार? एकक लवचिक मागणी. मग आता इंग्लिशमध्ये बघूयात बरं. जरा सिम्पल काही करता येतंय का? नाही रे, उलट सोपं आहे तुमचं सुद्धा. मी चुकीचं वाचलं. ऐका, त्यांनी म्हटलं ना जेव्हा किमतीत बदल झाला होता, है ना, असं म्हटलं की नाही मराठीत? सेम तसंच इंग्लिशमध्ये पण म्हटलेलं आहे त्यांनी. वेन विथ अ गिवन चेंज इन प्राईस टोटल आउटले इन्क्रीजेस. प्राईस चेंज झाली, टोटल आउटले काय झाला? वाढला. त्याला तुम्ही म्हणायचं इलास्टिसिटी इज ग्रेटर दॅन 1. तोच जर का कमी झाला तर तुम्ही त्याला म्हणणार इलास्टिसिटी इज लेसर दॅन 1. आणि जेव्हा तो रिमेन कॉन्स्टंट, टोटल आउटले रिमेन कॉन्स्टंट असं म्हणाल तेव्हा त्याला काय म्हणाल? युनिटरी इलास्टिक डिमांड. समजलं का? हां, परफेक्ट कॉम्पिटिशन. आपल्याकडे कॉम्पिटिशनचे प्रकार किती आहे? 4 आहेत. एक परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, एक इम्परफेक्ट कॉम्पिटिशन आणि इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. इम्परफेक्टमध्ये किती? 3 शिकायला दिले आपल्याला त्यांनी. एक आहे मोनोपॉली, दुसरा आहे मोनोपॉलिस्टिक आणि तिसरा आहे ऑलिगोपॉली. डायरेक्ट 5व्यावर उडी मारली मी. चला 5व्यावर. हे संध्याकाळी घेते नाही येत ते पेपरला. काढलं का? चला आता परफेक्ट कॉम्पिटिशनचं तुमचं. आता परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक आणि ऑलिगोपॉली यांच्यामध्ये अगदी थोडासा चेंज आहे यांच्या डेफिनेशनमध्ये. सगळ्यात पहिले आपल्याकडे कोणती आहे? पूर्ण स्पर्धा आहे. 2 नंबरला आपल्याकडे आहे मक्तेदारी, 3 नंबरला आहे मक्तेदारी युक्त आणि 4 नंबरला आहे अल्पाधिकार, है ना. यांच्या डेफिनेशन अगदी सिंपल आहेत जर का तुम्ही लक्षात ठेवल्या तर. पूर्ण स्पर्धेची डेफिनेशन काय बघा. पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्या स्पर्धेमध्ये विक्रेता म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? प्रोड्युसरला काय म्हणतो रे? उत्पादकाच्या वस्तूला मागणी कशी असते? पूर्णपणे लवचिक अशी मागणी असते. त्या स्पर्धेला म्हणतात पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा म्हणजे असं बाजार की जिथे विक्रेता जो असतो ना, त्या विक्रेत्याच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंना पूर्णपणे लवचिक अशी मागणी असते. मग तुम्ही पूर्ण लवचिक मागणी म्हणजे कशी? म्हणजे यांनी 1 रुपया जरी किंमत कमी जास्त केली ना का डिमांड भरमसाठ चेंज होते. अशा मार्केटला आपण म्हणतो पूर्ण स्पर्धा. म्हणजे कोणता आहे परफेक्ट कॉम्पिटिशन? परफेक्ट कॉम्पिटिशन असं जिथे प्रोड्युसरचे जे गुड्स असतात त्यांना डिमांड कशी असते? परफेक्टली इलास्टिक डिमांड असते. मग आता बघा त्यांनी तिथे दिलेली डेफिनेशन आपण वाचूयात. पण हां, शेवटी असं कधी होतं का रे की असं एखादं मार्केट आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारे इंटरव्हेन करत नाही? असं कधी मार्केट भेटतं का आपल्याला? गव्हर्नमेंट टॅक्सच्या रूपाने तरी इंटरव्हेन करेल, है ना, किंवा गव्हर्नमेंट काय करेल? काही रिस्ट्रिक्शन्स लावून देईल. पण गव्हर्नमेंटचा काही ना काहीतरी आपल्या कोणत्याही मार्केटवर काय असतो? रूल रेग्युलेशन्स असतात ना. त्यांनी म्हटलं एक परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शनच नसतं. असं होतं का कधी? म्हणजे आणि त्यांनी असं पण म्हटलं आहे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये जो बाजार असतो ना त्याचं ग्राहकाला आणि प्लस त्या प्रोड्युसरला म्हणजे कन्झ्युमर आणि प्रोड्युसर, उत्पादक आणि ग्राहक, या दोघांना बाजाराचं संपूर्ण ज्ञान असतं का रे? दुकानदार त्याच्या दुकानात बाहेर जातो फिरायला, भाऊ तुझ्या दुकानात किती किंमत याची असं विचारला जातो. आणि आपण किती दुकानं फिरणार आहे? 1, 2. पूर्ण स्पर्धेत तर त्यांनी म्हटलंय अनेक दुकानं असतात. मग काय प्रत्येक दुकानात जाणार आहे तुम्ही? नाही. म्हणजे बाजाराचं संपूर्ण ज्ञान असतंच असं? पण त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्ण स्पर्धा किंवा मग परफेक्ट कॉम्पिटिशन हे आयडियल आदर्श प्रकारचा काय आहे? स्पर्धा आहे. आदर्शाला डोळ्यासमोर आपण ठेवतो, 100% आदर्शासारखं होतो का आपण? नाही. सेम तसंच परफेक्ट कॉम्पिटिशनला डोळ्यासमोर ठेवलं आहे आणि ऑटोमॅटिकली 3 वेगळे कॉम्पिटिशन तयार झाले आपल्याकडे. समजा पूर्ण स्पर्धा आहे ना ती एक कन्सेप्ट आहे की स्पर्धा अशी असायला हवी. पण यातले काही फीचर्स उचलले गेलेत प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये. मोनोपॉलीमध्ये त्यांनी काय उचललं की लार्ज नंबर ऑफ बायर्स.
अनेक विक्रेते, पण एक फीचर वेगळं होऊन गेलं. ते कोणतं? ओनली वन सेलर, मोनोपॉलीमध्ये, मक्तेदारीमध्ये, है ना. असे वेगवेगळे काय केले त्यांनी, फीचर्स उचलले आणि मग 3 वेगळे प्रकार आले. आदर्श प्रकार कोण आहे? परफेक्ट कॉम्पिटिशन, जो रिअल लाईफमध्ये आपल्याला अनुभवायला येत नाही, तो फक्त डेफिनेशनमध्ये आहे. मग तो बघा, परफेक्ट कॉम्पिटिशन इज अन आयडियल ऑर इमेजरी कन्सेप्ट ऑफ द मार्केट रादर दॅन ॲक्च्युअल मार्केट्स. ॲक्च्युअल मार्केट्स हे असे कधीही नसतात. हे एक इमॅजिनेशनवालं आहे की नॉर्मली मार्केट असे असतात असं सांगायला त्यांनी हे इमॅजिनेशन बनवलं आहे. मग यांनी त्याची डेफिनेशन दिली बघा. परफेक्ट कॉम्पिटिशन प्रिवेल्स. परफेक्ट कॉम्पिटिशन कधी होत आहे? वेन द डिमांड फॉर आउटपुट ऑफ ईच अँड एव्हरी प्रोड्युसर इज परफेक्टली इलास्टिक. सगळे आपण प्रोड्युसर आहे, सगळ्यांच्या गुड्सची डिमांड कशी आहे? परफेक्टली इलास्टिक आहे, पूर्ण लवचिक आहे. म्हणजे आपण 1 रुपया जरी किंमत बदलली तर सगळ्यांच्या वस्तूंची काय होऊन जाते? डिमांड चेंज होऊन जाते. एकाचा सगळ्यांशी काय संबंध होता? येते लक्षात. म्हणून ही कशी असते? आयडियलवाला मार्केट आहे, आदर्शवाला मार्केटचा प्रकार आहे हा. समजा काय डेफिनेशन आहे याची? परफेक्ट कॉम्पिटिशन प्रिवेल्स वेन काय? डिमांड फॉर आउटपुट ऑफ द एव्हरी प्रोड्युसर किंवा इच प्रोड्युसर इन द मार्केट इज परफेक्टली इलास्टिक. जेव्हा बाजारातील सर्व उत्पादकांच्या उत्पादनाला पूर्ण लवचिक मागणी असते, तिथे कोणतं मार्केट तयार होतं? पूर्ण स्पर्धेचा बाजार तयार होतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही डेफिनेशन आहे, लक्षात राहील का? ही डेफिनेशन ही विसरायची नाही आपल्याला. 1-2 लाईनीची डेफिनेशन प्लस त्याचा 1 लाईन चिपकवायची की दिस इज आदर्श प्रकार, आयडियल आहे. समजा ही 1 लाईन चिपकवायची, हे लिहिणंच आहे आपल्याला. या 2 गोष्टी झाल्या की लगेच आपल्याला त्याचे काय लिहायचे असतात? फीचर्स. बघा किती सारे फीचर्स आहेत त्यांनी खाली दिलेले. फीचर्सला असं मोठं एक्सप्लेन करून चला मग आता यांनी ना खूप सारे फीचर्स दिले. आपण सगळ्या फीचर्सला वाचूया. त्यांनी सगळ्यात पहिले म्हटलं लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स. नंतर त्यांनी म्हटलं होमोजेनियस प्रोडक्ट, अनेक विक्रेते, अनेक नाही असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक. अनेक आणि असंख्यमध्ये फरक असतो. असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक. लार्ज नंबर ऑफ बायर्स, लार्ज नंबर ऑफ सेलर्स. होमोजेनियस प्रोडक्ट, सगळ्यांच्या वस्तू एकसारख्या, सेम टू सेम. नंतर फ्री एंट्री, फ्री एक्झिट, कोणी येऊ शकतं, कोणीही मार्केटमधून जाऊ शकतं. सिंगल प्राइस, सगळ्यांची किंमत एकच, चेंज होणार नाही. नंतर परफेक्ट नॉलेज ऑफ द मार्केट, मग तो कन्झ्युमर असू द्यात नाही तर तो सेलर असू द्यात, दोघांनाही नॉलेज आहे मार्केटचं परफेक्टवालं. नंतर आहे त्यांनी म्हटलेलं परफेक्टली मोबाईल फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन. फॅक्टर ऑफ प्रोडक्शन सहज या बिझनेसमध्ये त्या बिझनेसमध्ये उड्या मारू शकताय असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर खाली काय बघा बरं, लास्ट अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट. त्यांचं म्हणणं जिथे तयार होतं ना तिथंच विकलं जातं. असं मार्केट कधी असतं का रे? आणि नंतर लास्टला म्हटलंय नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. गव्हर्नमेंट तर अजिबात हस्तक्षेपच करत नाही. असे सगळे फीचर्स जिथे असतात ते आहे पूर्ण स्पर्धेचा बाजार. समजा. मग आता याला डिटेलमध्ये ऐकूया आधी. आता मला सांगा तुम्ही लार्ज नंबर ऑफ बायर्स आणि लार्ज नंबर ऑफ सेलर्स. इथे एवढे सगळे बायर्स आहेत आणि एवढे सगळे सेलर्स आहेत. एखादा सेलर म्हटला मला नाही पटली तुमची किंमत, चाललो मी सोडून, काही फरक पडणार आहे? नो सिंगल सेलर और नो सिंगल बायर कॅन अफेक्ट द मार्केट प्राइस और कॅन अफेक्ट द डिमांड ऑफ द मार्केट. ना डिमांड एखादा कन्झ्युमर चेंज करू शकत, ना सप्लायर चेंज करू शकत. कळलं का? ना डिमांड कन्झ्युमर चेंज करणार, ना सप्लाय चेंज करणार प्रोड्युसर, एखादा सिंगल. का? कारण तो एकटा गेल्याने काय फरक पडणार आहे? जरा लार्ज नंबर ऑफ बायर्स, लार्ज नंबर ऑफ सेलर्स, एखादा गायब झाला तर काही फरक पडणार आहे? एवढे सगळे सेलर आहेत मार्केटमध्ये. हा म्हटलं मला नाही विकायचं, नाही या किमतीला विकायचं, चाललं मी बाहेर, जाय भाऊ घेऊन, कोणी थांबवलं? समजलं का? कारण याच्या एकट्याच्या वस्तू गेल्या तर तुमच्या मार्केटला सप्लाय काही चेंज होणार आहे का रे? कमी होणार आहे जास्तीचा? लई मोठा फरक पडणार आहे का? काहीच होणार नाहीये. म्हणजे जर का तुमच्याकडे एक सेलर किंवा एक बायर म्हणतोय की आम्हाला या मार्केटमधनं एक्झिट घ्यायचं आहे, त्याचा काहीही फरक पडणार नाही. हे तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे. सेकंड पॉईंट आहे होमोजेनियस प्रोडक्ट. टेस्ट, शेप, स्ट्रक्चर, सगळ्या बाबतीमध्ये, कलरमध्ये, सगळ्या बाबतीमध्ये यांचे गुड्स कसे असतात? होमोजेनियस. कधीतरी होतं का रे असं की सगळे लोक बनवत आहेत बॅग आणि सगळे लोक एकाच प्रकारची बॅग बनवतात? नाही होत. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन असणार आहे का ॲक्च्युअलमध्ये? पण त्यांनी म्हटलंय होमोजेनियस प्रोडक्ट्स आर देअर इन परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजे एकजिन्सी वस्तू असतात तुमच्या पूर्ण स्पर्धेमध्ये. मग नंतर आहे फ्री एंट्री, फ्री एक्झिट.
आता तुम्हीच बघा ना, हा म्हणला मला नाही पटत मी चालला, आपण काय बोलू, जाय भाऊ. एखाद्याला वाटलं मला यायचं आहे तो येऊ शकतो. म्हणजे देर इज नो बॅरियर्स ऑन एंट्री और एक्झिट. प्रवेश करायला किंवा बाहेर निघून जायला मार्केटमधनं त्यांना कोणत्याही प्रकारचा काय नाही आहे, निर्बंध नाही आहे. नंतर त्यांनी म्हटलं आहे सिंगल प्राईज. असं म्हटलं जातं की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सिंगल प्राईज प्रिवेल करते, एकच प्राईज प्रिवेल करते, जी आपण शिकणार आहे लास्टला. ते 300 रुपये नाही का, काल मी बोलत होते तुमच्याशी, ते 300 रुपये कसे आले, की सिंगल प्राईस कशी आली ती आपण शिकणार आहे. की मार्केटमध्ये जेवढा सप्लाय होता आणि मार्केटमध्ये जेवढी डिमांड होती याच्यावरनं जी कॅल्क्युलेट केली जाते ती असते सिंगल प्राईस, जी परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये डिटरमाइन केली जाते. कळलं का? मग सिंगल प्राईजमध्ये काय लिहिणार, इन परफेक्ट कॉम्पिटिशन ओनली सिंगल प्राईज इज फॉर द कमोडिटी विच डिटरमाइन्स विथ द हेल्प ऑफ मार्केट डिमांड अँड मार्केट सप्लाय. किंवा मग तुम्ही म्हणणार की इंटरसेक्शन ऑफ मार्केट डिमांड अँड मार्केट सप्लाय कर्व डिटरमाइन्स द प्राइस ऑफ अ परफेक्ट कॉम्पिटिशन कमोडिटी इन परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजे तुमच्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये जी किंमत प्रचलित आहे की नाही, ती किंमत कशामुळे ठरते, तर बाजार पुरवठा आणि बाजार मागणी या वक्र जिथे छेदतो त्या बिंदूला जी किंमत येते ना, ती किंमत असते तुमच्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये. समजा. नंतर त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला परफेक्ट नॉलेज अबाउट नंतर आहे परफेक्ट नॉलेज अबाउट द मार्केट. इथे असं म्हटलं जातं की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये बायर्स आणि सेलर्सला, म्हणजे विक्रेत्याला आणि ग्राहकाला, दोघांना काय असतं माहिती का, बाजारातल्या सर्व कंडिशन्सचं संपूर्ण ज्ञान असतं असं म्हटलं जातं. आणि हे गोष्ट काय आहे, ॲक्च्युली आयडियल आहे. आपण फक्त आयडियल मार्केटच्या पहिले काय करतोय, फीचर्स शिकतोय. नंतर आहे परफेक्टली मोबिलिटी ऑफ द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. म्हणजे आपल्याकडे काम करणारा व्यक्ती सहज याच्याकडे निघून जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. होत आहे का कधी असा? शक्यतो आपण जाऊ देत नाही. आपल्या एम्प्लॉईला आपण कसे रिटर्न करून ठेवतो, कारण आपले सिक्रेट्स त्यांच्याकडे असतात की नाही. तुम्ही कधी बघितलं असेल, जेव्हा आपण कंपनीत कामाला जातो ना, तेव्हा ते आपल्याला 4-5 हजार रुपये पगार देत असतात. जेव्हा आपण वर्ष वाढतात ना आपल्या कामाचे, ते आपल्याला पगारही वाढवतात. आणि जर का आपण म्हणतो ना चाललं आम्ही सोडून, तर ते अजून पगार वाढवतात. आणि कधी गंमत बघितली असेल तर तुम्ही एका ठिकाणी जॉबला आहात आणि तिथून तुम्ही दुसऱ्या कंपनीत, सिमिलर कंपनीत इंटरव्ह्यू दिला ना, असंच काम असलेली दुसरी कंपनी, तर ती पेमेंट तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी कधीच देणार नाही, याच्यापेक्षा डबल ऑफर करेल पण कमी नाही देणार. ह्याचं कारण काय असतं माहिती का तुम्हाला? तुम्ही ऑलरेडी तिथे सगळं शिकून झालेलं असतं तुमचं, तुम्ही त्याच्यात ट्रेन होऊन गेलेले असतात. आणि ऑटोमॅटिकली किती काय झालं तरी प्रत्येक बिझनेसचा काही ना काही आपल्याला माहिती असतं, त्यांच्या काही गोष्टी. आणि ह्या गोष्टी तिकडे काय होऊ शकतात, आपल्या फायदेशीर होऊ शकतात. येतं लक्षात? म्हणून ना इथे ना कधीही परफेक्टली फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हे मोबाईल असू शकत नाही. पण त्यांनी म्हटलं आहे म्हटल्यावर काय ते परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, आयडियल आहे ते. कळलं का? म्हणजे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय आपले लँड आहे, लेबर आहे, कॅपिटल आहे, एंटरप्रेन्युअर आहे. हे लोक परफेक्टली मोबाईल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एका बिझनेसमध्ये दुसऱ्या बिझनेसमध्ये सहज जाऊ शकतात. हे असं पॉसिबल आहे का? नाही. पण हे फीचर आहे कसलं, परफेक्ट कॉम्पिटिशनचं. नेक्स्ट बघा, त्याच्यात त्यांनी अजून एक लाईन दिली आहे, ती ऐकून घ्या पहिले. लेबर आणि कॅपिटल. लेबर म्हणजे श्रमिक, कॅपिटल म्हणजे भांडवल. हे तर स्पेशली काय आहेत, परफेक्टली मोबाईल आहेत त्यांचं म्हणणं आहे. ते जॉग्राफिकली पण मोबाईल आहेत आणि बिझनेसच्या हिशोबाने पण मोबाईल आहेत. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण जाऊ शकतात. ते एका गावावरून दुसऱ्या गावालाही जाऊ शकतात किंवा एका बिझनेसमध्ये दुसऱ्या बिझनेसमध्ये सुद्धा जाऊ शकतात. समजा, कारण लँड तर काही कुठे जाणार नाही आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. एंटरप्रेन्युअर स्वतःचा बिझनेस सोडून जाणार नाही आहे. समजा. चला नेक्स्ट आहे अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट. त्यांचं म्हणणं आहे जिधर बनता है उधरच बिकता है. ऐसा होता है? दिस इज आयडियल. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्टचा काय असतो, अब्सेन्स असतो, अभाव असतो असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आणि त्याच्यामुळेच त्यांची प्राईस कशी असते, युनिफॉर्म असते, सेम टू सेम प्राईस असते असं त्यांचं म्हणणं आहे. की जिथे प्रोडक्शन होतं ना तिथेच काय होतं, त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे जिथे तयार झाले ना तिथंच विकले गेले. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट त्यांना लागलेली नाही आणि म्हणून त्यांच्या प्राइजेस युनिफॉर्म राहतात, सेम टू सेम राहतात. तुम्ही कधी बघितलं असेल की ज्या प्रकारचा कपडा आपण ह्या दुकानात घ्यायला गेलो ना, तो त्या दुकानात वेगळी किंमत असते. कशामुळे होतं रे हे? सगळ्यात मेन गोष्ट आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट अँड टॅक्सेशन्स. बाहेरच्या तुम्ही जर का बाहेरच्या राज्यातनं मागवलं आहे
तर तुम्हाला तिथे टॅक्स जास्त लागणार आहे आणि वाहतुकीचा खर्च पण जास्त लागणार आहे. येतं आहे लक्षात? त्याच्यामुळे त्याची किंमत काय राहणार आहे? डिफरंट राहणार आहे. यांचं म्हणणं आहे की तिथंच बनतंय तिथंच विकतंय, म्हणजे यांच्या प्राइसेस त्याच्यामुळे युनिफॉर्म राहतात, सेम टू सेम राहतात. सिंगल प्राईस म्हटलं ना त्यांनी, ती सिंगल का राहते? कारण त्यांना ट्रान्सपोर्टेशन कॉस्टच लागत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि लास्ट आहे ते नो इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट, की इथे इतकं व्यवस्थित काम चालू असतं की गव्हर्नमेंट इंटरफेअर करतच नाही. गव्हर्नमेंटचा सरकारचा हस्तक्षेपच नसतो, कारण पूर्ण स्पर्धेचा बाजार एवढा चांगला चालतो, असं त्यांचं म्हणणं आहे. समजा हे आपले किती आहेत फीचर्स? टोटल 8 फीचर्स आहेत. कसले? परफेक्ट कॉम्पिटिशनची. परफेक्टच्या उलटा इम्परफेक्ट, म्हणजे थोडक्यात आपल्याकडे असतं ना आदर्श व्यक्ती, तो आदर्श नाही तो सामान्य व्यक्ती. मग आपल्याकडे सामान्य व्यक्ती किती आहे? त्यांनी दिलेले 3 आहेत. सामान्य बाजाराचे प्रकार किती आहेत? 3 दिलेले आहेत. अपूर्ण स्पर्धा म्हणतात त्याला. अपूर्ण का बरं? कारण वरचे फीचर्स नाही ना त्याच्यामध्ये सगळे, म्हणून त्यांना अपूर्ण म्हणतात. मग त्यात कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिली आहे मोनोपॉली. मोनोपॉली मक्तेदारी. बाजारातील संपूर्ण वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचं काय असतं? नियंत्रण असतं. त्याला आपण काय म्हणतो? मक्तेदार. आणि त्याच्या बिझनेसला काय म्हणतो? मक्तेदारी. चला बरं, त्यांनी काही डेफिनेशन दिली आहे का बघूयात. चला बरं, कुठे गेली? अरे थांबा, महत्त्वाची गोष्ट राहून गेली ना. 4 मार्काचा क्वेश्चन येतो, सोडायचा काय ना. प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील किंमत निश्चिती. त्याच्यात पुढे बघा तो. आधी आपण ना शेड्यूलवर जाऊ, चार्टवर जाऊ. अरे आळस नका देऊ रे माझ्याजवळ बसून. चार्टवर जाऊ. दिसतोय का तुम्हाला? 100, 200, 300, 400, 500. सगळ्यात पहिले आळस विसरायसाठी काय करायचं असतं माहिती का? आळस यायला नको म्हणून जेव्हा मॅडम शिकवतात, सर शिकवतात, तेव्हा त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत जात. विचारते ना मी तुम्हाला, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, उत्तर द्यायला शिका. आळस आपोआप जाईल निघून. आणि अटेंटिव्हली बसायला शिका. तुला कधी दिसली का मी अशी लोळताना, आरामशीर टाइमपास करून बसताना? आता बघा इथे काय आहे, मला म्हणायचं एवढंच आहे, आपण जे असे लूज पडतो, टाइमपास करता दिसतो ना, हे फक्त घरी दिसायला पाहिजे. आपण जिथे आपण प्रोफेशनलिझमसाठी, कामासाठी येतो ना, तिथं तुमचं कामच झालं पाहिजे, 100% झालं पाहिजे. म्हणजे मी शिकवते तर मला 100% तुम्हाला दिलं आहे का, ह्याचं मला ज्ञान मिळालं, ह्याचं ना मला शुअरिटी मिळाली पाहिजे. आणि तुम्ही इथे क्लासला येत आहेत तर तुम्ही शिकून घेताय, याचं मला 100% गॅरंटी मिळाली पाहिजे. ती कशी? तुम्ही अटेंटिव्ह राहा. आपल्याला आळस कधी येतो माहिती का? जेव्हा आपलं लक्ष नसतं. किंमत बघा, 100, 200, 300, 400, 500. आता क्वांटिटी डिमांडेड आणि क्वांटिटी सप्लाईड, मागणी आणि पुरवठा बाजारातला बरं का. किती बघा, 5000. 100 होता तेव्हा तुमचा पुरवठा, मागणी होती 5000, मागणी 5000 होती, पुरवठा 1000. हे बघ, हा विक्रेता आहे, हा वस्तू विकतोय आणि मी वस्तू विकत घेते. 100 रुपये किंमत आहे, मी मागणी काय करेल? जास्त ठेवेल. पण हा काय करेल? कमी करून टाकेल सप्लाय. का? 100 रुपयात त्याला विकू, वस्तू जपून ठेवेल तो. समजते? जशी जशी किंमत वाढतीये तशी तशी मी मागणी कमी करतीये आणि हा मागणी वाढवतोय. इथे याचा माझा प्रश्न नाहीये. हा पुरवठा करणारा बाजार आहे आणि मी मागणी करणारी बाजारातली ग्राहक आहे. सगळे ग्राहक मिळून मी आहे आणि सगळे पुरवठादार हा आहे. बाजारातला पुरवठा, बाजारातली मागणी. किंमत वाढतीये, मी मागणी कमी करेल, हा पुरवठा वाढवेल. मागणी वक्र गेला खाली, पुरवठा वक्र गेला वरती, झाला का इंटरसेक्शन? जिथं इंटरसेक्शन झालं ना, तो पॉइंट आहे तुमचा परफेक्ट कॉम्पिटिशन मधली किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील समतोल किंमत, उसको बोलते इक्विलिब्रियम प्राइस. इक्विलिब्रियम प्राइस म्हणजे काय? न याचा तोटा न माझा तोटा. म्हणजे बघा ना, ह्याला 3000 वस्तू विकल्या आणि त्याने 3000 मागणी होती आणि 3000 वस्तू विकल्या, है ना, मार्केटमधल्या प्राईसच्या हिशोबाने. म्हणजे 300 रुपये याला मिळाले, ना जास्त याला तोटा झाला ना जास्त याला नफा झाला. येतंय लक्षात? ह्याला म्हणतात पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती. आणि जी किंमत असते तिला काय म्हणायचं? समतोल किंमत, इक्विलिब्रियम प्राइस. तुम्हाला सगळ्यात पहिले त्याला लिहायचं आहे डायग्राम. डायग्राम झाला का त्याच्यावर करायचा कर्व ड्रॉ. कर्व ड्रॉ केला की मग त्याच्या खाली आपल्याला लिहायच्या आहेत 5 ते 6 लाईनी. समजलं? मग सगळ्यात पहिली लाईन, जसजशी किंमत वाढते, एक्स अक्षावर किंमत दिलेली आहे, वाय अक्षावर किंमत दिलेली आहे, तर एक्स अक्षावर डिमांड दिलेली आहे आणि सप्लाय दिलेला आहे. म्हणजे एक्स वाय ॲक्सिस काय दाखवतोय तुमचा? वाय ॲक्सिस रिप्रेझेंट प्राइस ऑफ द कमोडिटी
आणि एक्स ॲक्सिस तुम्हाला दाखवतोय क्वांटिटी सप्लाईड अँड क्वांटिटी डिमांडेड, मागणीची नगसंख्या आणि पुरवठ्याची नगसंख्या, एवढं सगळं दिलेलं आहे एक्स ॲक्सिसवर. समजा. मग 2 नंबरला तुम्ही देणार ॲज प्राइजेस आर रायझिंग, जेव्हा किंमत वाढतीये, डिमांड फॉल्स बट सप्लाय इन्क्रीजेस, मागणी कमी होते, किंमत वाढली ना, मागणी कमी होतीये पण पुरवठा मात्र वाढतो आहे. कळलं का? तुम्हाला हे सगळं तिथे एक्सप्लेन करावं लागेल की किंमत वाढल्यावर काय होतं आणि किंमत कमी झाल्यावर काय होतं. या 2 लाईन एक्सप्लेन करून झाल्या की मग तुमची चौथी लाईन काय येईल. तुमची चौथी लाईन येईल की वेअर द पॉईंट इंटरसेक्ट्स, वेअर द डिमांड कर्व अँड सप्लाय कर्व इंटरसेक्ट, that point is called as equilibrium point, and equilibrium point decides the equilibrium price in the market. ज्या बिंदूला दोन्ही वक्र छेदता आहेत त्या बिंदूला आपण म्हणतो इक्विलिब्रियम, त्याला म्हणतात समतोल बिंदू. आणि समतोल बिंदू हा आपल्याला समतोल किंमत सांगतो जी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात धरली जाते. कळलं का? इक्विलिब्रियम प्राइस विच प्रिवेल्स इन द परफेक्ट कॉम्पिटिशन. इक्विलिब्रियम प्राइस असते जी परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये काय होते, प्रिवेल होते. समजा. मग तुम्ही तेच म्हणणार की दिस हा कसं म्हणणार आहे, याच्याने कसं म्हणणार, बाय दिस सेलर और मार्केट कॅल्क्युलेट द इक्विलिब्रियम प्राइस इन परफेक्ट कॉम्पिटिशन. नाही. दिस इज हाऊ डिटर्मिनेशन ऑफ प्राइस इन परफेक्ट कॉम्पिटिशन इज डन. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये अशा प्रकारे काय केली जाते, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात अशा प्रकारे समतोल किंमत ठरवली जाते. हे तुम्हाला आलं तर 4 मार्काला येणार आहे. दात काढून काहीच फायदा नाही आहे. चला, मोनोपॉली मार्केट. मोनोपॉली मार्केट, मोनो म्हणजे सिंगल, पॉली म्हणजे सेलर, सिंगल सेलर मोनोपॉली. मोनोपॉली हा जो वर्ड आहे तो कोणत्या वर्डपासून आला आहे, ग्रीक वर्डपासून आलेला आहे. मायक्रो आणि मॅक्रो कोणत्या वर्डपासून आलेला आहे, ग्रीक लँग्वेज. मॅक्रो आणि मायक्रो हा वर्ड सगळ्यात पहिले कोणी यूज केला, मार्शल हेनरी फॅल, रॅग्नर फ्रिश. सर्वात पहिले रॅग्नर फ्रिश यांनी यूज केला होता तो. मायक्रो आणि मॅक्रो टर्म्स आहेत ना, या सर्वात पहिले रॅग्नर फ्रिश यांनी यूज केल्या. ही टर्म कोणती आहे, ग्रीक वर्ड आहे. राहील का लक्षात? ग्रीक राहील तर रॅग्नर फिश, काय फिश, रॅग्नर मासा म्हणायचं. रॅग्नर मासा. नेक्स्ट बघा आता याची डेफिनेशन. चोपडा मासा. मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारीची डेफिनेशन वाचा बरं सर्वांनी, वाचा मक्तेदारीची डेफिनेशन. मोनोपॉलीची डेफिनेशन वाचा. रेकॉर्डिंग चालू आहे तुमची. मोनोपॉली डेफिनेशन वाचा. एकच विक्रेता आणि त्याचा बाजारातील पुरवठ्याच्या नगसंख्येवर संपूर्ण काय असतो, नियंत्रण असतं. म्हणजे टोटल कंट्रोल असतो. आलं का लक्षात? मग आता याचाच अर्थ मला सांगा, प्रोड्युसर किती आहे, एकच आहे. जेव्हा आपण काहीतरी झोल करतो ना त्याला मोनोपॉली. मोनोपॉलीमध्ये मग तुम्ही डेफिनेशन मध्येच म्हटले का सेलर किती आहे, एक आहे. म्हणजे इथे सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे तुमच्या फीचरचा, सिंगल सेलर, विक्रेता एकच. आणि मग त्याच्यामध्ये आपण ते पण लिहिणार की मक्तेदारीच्या बाजारामध्ये एकच विक्रेता असतो, त्यामुळे त्याचा पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असतं. मग सेकंड पॉईंट बघा त्यांनी काय दिलाय आपल्याला. सेकंड पॉईंट दिलाय नो क्लोज सबस्टिट्यूट. म्हणजे काय रे, एकच विक्रेता आहे की नाही, दुसरं कोणी बनवतंय का तीच वस्तू? मग जवळचा पर्याय किंवा नुसता पर्याय तरी उपलब्ध आहे का? नाही. म्हणजे इथे हा जो विक्रेता असतो ना, याच्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नाही. नो क्लोज सबस्टिट्यूट अवेलेबल फॉर प्रोडक्ट इन द मोनोपॉली मार्केट. म्हणजे मक्तेदारीची स्पर्धा जी आहे ना, त्या स्पर्धेमध्ये विक्रेत्याच्या वस्तूला कोणत्याही प्रकारचा जवळचा पर्याय नसतो. आणि मग तुम्ही मला सांगा आता, याच्यामुळे पर्याय नाही ना, आपल्याकडे काही चॉईस उरतो का रे? नाही. त्याने जी किंमत दिली ती किमतीला आपल्याला वस्तू विकत घ्यावी लागते. म्हणजे मग तुम्ही एक अजून फीचर बोलू शकतात की नाही, ते बघा 5 नंबरचं. सिन्स ही इज कॉल्ड ॲज प्राइस मेकर, म्हणून तो कोण असतो, किंमत करता असतो. तो मेरे को बताओ किधर ऐसा हुआ था कि मार्केट में जो डिमांड था और सप्लाई था उसने डिटरमाइन किया था प्राइस.
परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे तुमची पूर्ण स्पर्धा आहे की नाही. तिथं जो विक्रेता असतो तो किंमत स्वीकारता असतो. ही इज प्राइस टेकर इन परफेक्ट कॉम्पिटिशन. आणि मोनोपॉलीमध्ये तो कोण असतो? प्राइस मेकर. तो किंमत करता असतो. समजलं? कारण काय रे की मार्केटमध्ये पुरवठा त्याच्या हातात असतो की नाही, किती वस्तू विकायला आणायच्या. सो पुरवठ्यावर त्याचं नियंत्रण आहे म्हटल्यावर किमतीवर पण त्याचं नियंत्रण आहे. मग आता त्याच्यावरती बघा बॅरियर्स टू एंट्री. आता शेवटी किती काय झालं तरी तो मोनोपॉली म्हणजे त्याने स्वतःने ती वस्तू तयार केलेली आहे की नाही. तो त्याच्या कॉम्पिटिशन येईल का मार्केटमध्ये? म्हणजे बॅरियर्स टू एंट्री. एक्झिटचा विषय देत नाही भाऊ, त्याला एंट्रीच देत नाही आपण, है ना. म्हणजे बॅरियर्स टू एंट्री. मोनोपॉली मार्केटमध्ये न्यू कमर्सला किंवा न्यू सेलरला एंट्रीवर काय आहे? बॅरियर्स आहेत. नवीन व्यक्ती मोनोपॉली मार्केटमध्ये, मक्तेदारी मार्केटमध्ये काय करू शकत नाही? विकायला नवीन विक्रेता येऊ शकत नाही. हे त्याचं काय आहे? फीचर आहे. नंतर आहे कम्प्लीट कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय. किती वेळ झाला रे हे? एकच गोष्ट. सगळ्यात पहिले किंमत करता असतो कारण त्याचा मार्केटवर मार्केटच्या सप्लायवर काय असतो? कम्प्लीट कंट्रोल असतो. सो ही बायर हॅज नो चॉईस, है ना. सो ही इज कॉल्ड ॲज प्राइस मेकर. इथं पण म्हटलं तेच, सिंगल सेलरमध्ये पण म्हटलं तेच, आता खाली पण आपण म्हटलंय तेच. वेगवेगळे पॉईंट केले फक्त. त्याला काय होता तो वेगळा पॉईंट की द ओव्हर मार्केट सप्लाय ही हॅज ओनली सोल कंट्रोल. त्याचा एकट्याचा कंट्रोल असतो मार्केटमधल्या सगळ्या गुड्सच्या सप्लायवर. समजा हा तुमचा तो पॉईंट होता. नेक्स्ट आहे प्राइस डिस्क्रिमिनेशन. लय इम्पॉर्टंट. तुम्ही कधी डॉक्टरकडे गेलेत का? डॉक्टरकडे गेल्यावर ना जर का एखादा गरीब व्यक्ती असेल ना त्याला ते कसं घेतील? नॉर्मल फीस चार्ज करतील. पण जर का एखादा श्रीमंत आला तर वळून चढवून किंमत आहे. वकिलाकडे गेलो, आपल्याला एखादं काम करून घ्यायचं आहे आपलं, तो गरिबाकडनं किंमत कशी घेईल? कमी घेईल. श्रीमंतांकडनं तो किंमत जास्त घेईल. काय रे? त्याला आपण म्हणू शकतो का रे का त्यांच्याकडनं जास्त घेतली नाही? का बरं आमच्याकडनं जास्त घेतली? तो म्हणाल नाही घ्यायचं, चल निघ. कारण काय रे त्याच्याकडे एकट्याकडे वस्तू आहे ना. सो तो काय करू शकतो? प्राइस डिस्क्रिमिनेशन करू शकतो. इथे प्राइस डिस्क्रिमिनेशन होतं. लक्ष द्या. डिस्क्रिमिनेशन भेदभाव वस्तूमध्ये आणि किमतीमध्ये दोन प्रकारचे भेदभाव असतात. इकडं कशात भेदभाव होतो? किमतीमध्ये भेदभाव होतो. कळलं का? प्राइस डिस्क्रिमिनेशन त्याला काय म्हणतात रे मराठीमध्ये? मूल्यभेद. हा काय होतो? मूल्यभेद होतो. म्हणजे मक्तेदार हा मक्तेदारी स्पर्धेमध्ये मूल्यभेद करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीने तो वस्तू विकू शकतो. मोनोपॉलिस्ट कॅन चार्ज डिफरंट प्राइजेस फॉर द डिफरंट कन्झ्युमर. सो प्राइस डिस्क्रिमिनेशन इज द मेन फीचर ऑफ मोनोपॉली. मक्तेदारीचं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि लास्ट आहे नो डिस्टिंग्विश बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री. म्हणजे बघा ना, मी तुम्हाला जेव्हा पहिला लेसन घेतला होता तेव्हा मी तुम्हाला एक सांगितलं होतं की एक व्यक्ती बॅग बनवतोय हा फर्म आहे, हा उत्पादन संस्था आहे. असेच बॅग बनवणारे सगळ्यांना मिळून मी काय म्हणेल? उद्योग संस्था किंवा इंडस्ट्री म्हणेल. म्हणजे एखादा जर का एक व्यक्ती आहे जो एखादी वस्तू बनवतोय, मी त्याला इंडिव्हिज्युअली फर्म म्हणेल. अनेक लोक सेम वस्तू बनवत आहेत, मी त्यांना कलेक्टिव्हली इंडस्ट्री म्हणेल. पण इथे तर एकच व्यक्ती बनवतोय आणि तोच व्यक्ती विकतोय, दुसरं कोणी आहे का मार्केटमध्ये? म्हणजे मी त्यालाच फर्म म्हणणार आणि मी त्यालाच इंडस्ट्री म्हणणार. कळलं का? सो हिअर इन मोनोपॉली मार्केट देर इज नो डिस्टिंग्विश बिटवीन काय म्हणतात फर्म अँड इंडस्ट्री. ही इटसेल्फ प्रोड्युसेस अँड सेल द प्रोडक्ट. तो स्वतः तिथे प्रोड्यूस करतो, तो स्वतः तो प्रोडक्ट सेल करतो. समजा? म्हणजे उद्योग संस्था आणि उत्पादन संस्था यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. उत्पादन संस्था हीच त्याचा काय असतो? उद्योग असतो. समजा? हे होते तुमच्या मोनोपॉलीचे काय होते ते पिक्चर्स होते. तुमच्याकडे मोनोपॉलीचे प्रकार पण आहे माहिती का? पण त्यांनी प्रकार तुमचे ह्याच्यामध्ये टाकलेत, रिडक्शनमध्ये टाकलेले आहेत की नुसतं वाचून घ्या असं म्हटलंय. कोणता? मक्तेदारी म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. नाही, अपूर्ण स्पर्धा नाही. अपूर्ण स्पर्धा म्हटलं तर त्याच्यात 3 लोक येतात ना ते अजून. मक्तेदारी युक्त ऑलिगोपॉली पण तर आहे ना अपूर्ण. अपूर्ण कोणती? जी पूर्ण नाहीये. पूर्णवाले फीचर्स जिथं सगळे नाहीये तिला म्हणायचं अपूर्ण. आता मला तुम्ही सांगा, इथं यांनी एवढे सगळे फीचर दिले, त्यांनी एक फीचर लिहिलंच नाही तिथं माहिती का तुम्हाला? लार्ज नंबर ऑफ बायर्स. एक विक्रेता आहे ना, पण खरेदी करणारे अनेक नाही, असंख्य आहेत. ते त्यांनी लिहिलं नाहीये.
म्हणजे हा असंख्य ग्राहक कुठून फीचर आला होता, तिकडून आलेला होता की नाही. तिकडून काही फीचर आहेत पण काही फीचर नाही आहेत, त्यालाच तर अपूर्ण म्हणता. आता नेक्स्ट आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मक्तेदारी युक्त स्पर्धा. मी मगाशी काय म्हटलं होतं, माझ्या वस्तूला कोणी पर्याय आहे का, पण आता माझ्या वस्तूला परफेक्ट पर्याय नाही आहे पण जवळचा पर्याय आहे. नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट बट अ क्लोज सबस्टिट्यूट. झाली तुमची डेफिनेशन. हां, पूर्ण पर्याय नाही पण जवळचा पर्याय आहे, ही तुमची डेफिनेशन आहे. वाचा एकदा, मी तुम्हाला दाखवते. थांबा सांगते, थांब. कुठे गेला रे मोनोपॉलिस्टिक, गायब झाला माझा. थांबा 1 मिनिट. हां का, अच्छा, मी त्याला सेकंडला शोधू राहिली. हां ऐका, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन रेफर्स टू कॉम्पिटिशन अमंग अ लार्ज नंबर ऑफ सेलर्स प्रोड्युसिंग क्लोज सबस्टिट्यूट बट नॉट अ परफेक्ट सबस्टिट्यूट. अनेक विक्रेते असतात, लार्ज नंबर ऑफ बायर्स, विक्रेते सेलर्स, लार्ज नंबर ऑफ सेलर्स, अनेक विक्रेते असतात. पण हे लोक आहे ना पूर्णपणे पर्यायाच्या वस्तू नाही विकत, जवळच्या पर्यायावाल्या वस्तू विकतात. समजलं का. म्हणजे तुम्ही जर का डोकोदुखीची गोळी घ्यायला गेले मार्केटमध्ये, मेडिकलमध्ये, तर त्या मेडिकलमध्ये खूप साऱ्या गोळ्या भेटतील तुम्हाला डोकोदुखीच्या. त्या एकमेकांना एक्झॅक्ट सबस्टिट्यूट आहेत का, परफेक्ट एकदम, की हिच्यामध्ये जे सगळं हिच्यामध्ये असतं नाही, पण दोघे काम तर एकच करता ना. परफेक्ट नाही आहे पण जवळच्या आसपासचे काय आहेत ते पर्याय आहेत. कळलं का. म्हणजे परफेक्ट सबस्टिट्यूट नाही पण क्लोज सबस्टिट्यूट. समजा. पण बायर सेलर्स किती असतात, थोडेसे की जास्त, जास्त. फ्यू ऑलिगोपॉलीमध्ये बाळा, लार्ज नंबर ऑफ सेलर्स आहे तिथे, फ्यू ऑलिगोपॉलीमध्ये. त्याचं एक्झाम्पल कोको कोला, काळे काळे ड्रिंक बुडबुडे येतात ना त्याच्यात, ते वाले. नंतर बघू, चला पुढे. मी शिकवते तुम्हाला, मी मजाक नाही करत आहे. फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स. फेअरली म्हणजे जवळजवळ जास्तीचे सेलर्स असतात त्याच्यामध्ये. त्याच्यात सांगण्यासारखी एक गोष्ट आहे, थांबा जरा. हां ऐका, दिस कॉम्पिटिशन इज परफेक्ट मिक्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉली कॉम्पिटिशन. हे जे आहे ना मार्केट, हे मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा यांचं एकदम मिक्सचर आहे. कसं मिक्सचर आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात है ना, लार्ज नंबर ऑफ बायर्स असतात ना, इथे आहे. मक्तेदारीमध्ये काही लोक असतात की नाही असे ज्यांचा मार्केटवर कंट्रोल आहे, असतात ना. मक्तेदारी युक्तमध्ये पण काही लोक असतात ज्यांचा मार्केटवर कंट्रोल आहे. सगळे लोक नाही विकत आहेत सेम वस्तू, मार्केटमधले काही लोक विकत आहेत. समजा. मग बघा, इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन नंबर ऑफ सेलर्स इज लार्ज बट कंपॅरेटिव्हली इट इज लेस दॅन परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी म्हटलंय खूप सारे, तेवढं नाही, त्याच्यापेक्षा थोडेसे कमी. हे कशात असतात, मोनोपॉलिस्टिकमध्ये, मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये. कळलं. सेकंड तुमचा फीचर आहे फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स. नाही फेअरली म्हटलं तरी चालेल, बायर्स हे अनेक असतात, किती काही झालं तरी. ग्राहक असंख्य असतात, जेवढी पॉप्युलेशन तेवढे ग्राहक आहेत ना आपल्याकडे रे. नंतर आहे प्रोडक्ट डिफरन्सिएशन. मी तुम्हाला म्हटलं ना भेदभाव, मक्तेदारीमध्ये तो भेदभाव होता किमतीवरनं, प्राईजवरनं. इथं भेदभाव आहे वस्तूवरनं. काय सॉरी, इथे काय जातात तुमच्या गोळ्या, मेडिसिन्स आहे की नाही. या मेडिसिन्स बघा टोटली सेम टू सेम असतात का, आसपास सेम टू सेम असतात है ना. म्हणजे याच्यामध्ये यांनी काय केलं रे, प्रोडक्ट डिफरंट बनवलं आहे. माझं प्रोडक्ट या प्रोडक्टपेक्षा कसं डिफरंट. बऱ्याचशा तर गोळ्या अशा असतात ज्यांची ॲडव्हर्टाईज सुद्धा होती. मोनोपॉलीवाली मी एकटी बसलेली जर का मार्केटमध्ये, मला सेलिंगची कॉस्ट लागेल का रे, ॲडव्हर्टाईज करायला लागेल, कारण मी एकटी आहे. पण जर का माझ्यासारखे अजून 5-6 आले की अजून 15-20 आले, झाली ना मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आता आम्हाला सगळ्यांना काय करायला लागेल, आमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करावी लागेल. म्हणजे सेलिंग कॉस्ट ही हाय असते. कुठे, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये. हे तुमचं लास्ट फीचर आहे. मी सांगणार होती जे ते भलतंच गेलं. हां, कशी असते ती सेलिंग कॉस्ट जास्त, तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सेलर हा आपला प्रोडक्ट काही ना काही गोष्टींनी काय करतो, डिफरंट दाखवायचा प्रयत्न करतो. आणि याला म्हणतो आपण प्रोडक्ट डिफरन्सिएशन. समजा. प्रत्येक सेलरचा जो प्रोडक्ट असतो तो एकमेकांपासून काय असतो,
थोडा का होईना काय असतो तो डिफरंट असतो, कारण त्यांनी म्हटलंच आहे ना की हा परफेक्टली सबस्टिट्यूट नाही आहे, तो क्लोजवाला सबस्टिट्यूट आहे. एक्झॅक्टली पूर्णपणे असा पर्याय नाही आहे, तो जवळचा पर्याय. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपला प्रोडक्ट दुसऱ्यापेक्षा थोडंसं वेगळं पण काम तेच करणार असं प्रोडक्ट बनवत असतो. समजलं? जसं आपण सिमेंटच्या कंपन्या बघा, सिमेंटच्या कंपन्या केवढ्या सगळ्या आहेत, काय राहतं रे त्या सिमेंटमध्ये वेगळं, थोडंसं काहीतरी वेगळं असतं पण पूर्ण काही वेगळं नसतं. समजलं? याला म्हणतो तुम्ही मक्तेदारीयुक्त स्पर्धेतला वस्तुभेद. कळलं? प्रोडक्ट डिफरन्सिएशन. कवर, डिझाईन, क्वालिटी, शेप, काही ना काहीतरी त्याचं काय असतं, वेगळं असतं. आणि याच्यामुळे काय वाढते माहिती का, तुमच्या प्रोडक्टची सेलिंग कॉस्ट वाढते. तुम्हाला काय करायला लागतं रे, ॲडव्हर्टाईज करायला लागतं की नाही, जास्त ॲडव्हर्टाईज करायला लागते, म्हणजे तुमची सेलिंग कॉस्ट काय होऊन जाते, वाढून जाते. समजा? नेक्स्ट आहे फ्री एंट्री फ्री एक्झिट. मोनोपॉलीमध्ये मी एकटी बसली होती, मी कोणाला येऊ देत होती का, नाही. पण मोनोपॉलिस्टिकमध्ये फ्री एंट्री असते सेलर्सला आणि फ्री एक्झिटसुद्धा असते. नंतर त्याचं एक फीचर आहे क्लोज सबस्टिट्यूट. हे तर डेफिनेशनच वाचलं होतं आपण की प्रोडक्ट ऑफ द डिफरंट सेलर्स आर क्लोज सबस्टिट्यूट टू इच अदर. एकमेकांच्या प्रोडक्टला ते कशा असतात, जवळचे पर्याय असतात, पूर्णपणे पर्याय नसतात. हे त्याचं काय आहे, अजून एक फीचर आहे, वैशिष्ट्य आहे. आणि एक आहे कन्सेप्ट ऑफ ग्रुप, म्हणजे गटसंकल्पना. म्हणजे कधी पाहता बघा, हे लोक सगळे बॅग बनवणारे लोक आहे, हे तुम्ही सगळे लोक सिमेंट बनवणारे लोक आहे, मी तुम्हाला काय म्हणेल, हा सिमेंट बनवणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे, ग्रुप ऑफ पीपल है ना. आणि हे लोक बॅग बनवत आहेत, मी यांना काय म्हणेल, ग्रुप ऑफ बॅग प्रोड्युसर्स है ना, बॅग बनवणारे लोक. येतं लक्षात? अशी इथे मक्तेदारीमध्ये गटसंकल्पना असते, मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये गटसंकल्पना असते. बघा त्यांनी दिलंय, अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन चेंबरलिन काका इंट्रोड्युस्ड कन्सेप्ट ऑफ ग्रुप इन प्लेस ऑफ इंडस्ट्री. त्यांचं म्हणणं, आम्ही इंडस्ट्री नाही म्हणणार, आम्ही काय म्हणणार, ग्रुप म्हणणार. का ग्रुप म्हणणार, त्याचं कारण पण दिलंय त्यांनी. मीन्स अ नंबर ऑफ फर्म्स प्रोड्युसिंग डिफरन्शिएटेड प्रोडक्ट विच आर क्लोजली रिलेटेड. डिफरन्शिएटेड, विभिन्न असे वस्तू, पण त्या कशा असतात, क्लोजली रिलेटेड, जवळच्या पर्यायाच्या असतात, जवळच्या संबंधाच्या असतात. आणि अशा वस्तू तुम्ही म्हणताय की नाही, मग मी तुम्हाला काय म्हणेल, गट म्हणेल. मी तुम्हाला उद्योग नाही म्हणणार, मी तुम्हाला काय म्हणेल, गट म्हणेल. उद्योग कसा असतो रे, लक्ष द्या इकडे. उद्योग कसा असतो, ज्यांचे प्रोडक्ट एकमेकांपासून डिफरंट असतात, टोटली डिफरंट असतात, काही संबंध नाही त्यांच्यामध्ये, त्यांना उद्योग म्हणतात आपण. आणि इथे तर काय आहे, सगळे क्लोजली रिलेटेड गुड्स आहेत. हा नाही तर तो घेणार आहे, लोकांना काय अवेलेबल आहे, पर्याय अवेलेबल आहे ना. याला आपण म्हणतो ग्रुप. का बरं ग्रुप संकल्पना आली, कारण त्यांनी जे प्रोडक्ट्स तयार केले होते ना, ते एकमेकांना क्लोजली रिलेटेड आहेत, म्हणून मी त्यांना ग्रुप म्हणणार, मी त्यांना इंडस्ट्री म्हणणार नाही. समजलं? आता हे होते तुमचे कोणतं, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आपलं ऑलिगोपॉली राहिलं ना, ऑलिगोपॉलीचा ऐकून घ्या बरं. चला, ऑलिगोपॉलीचा अर्थ कसा, हां चला ऐका बरं. हां, याच्यात तिने एक क्वेश्चन विचारलं बघा तुम्हाला, इकोचा पण केलेला आहे आपण, करेन मी तुम्हाला नंतर ॲड. ऐका आता, चला. क्रॉस इलास्टिसिटी इज व्हेरी हाय असं तिने म्हटलं. तिने एक पॉईंट वाचला बघा, त्याची छेदक लवचिकता ही सर्वात जास्त असते. का बरं असं होत असेल रे, कारण पर्यायी ते कसे आहेत, जास्तीचे अवेलेबल आहेत, आहे की नाही. प्रोडक्ट कोणत्या ना कोणत्या गोष्टी थोडासा वेगळा आहे, म्हणजे त्याची किमती पण थोड्याशाच वेगळ्या आहेत. नाही याचं पडलं तर आपण काय करू शकतो, दुसऱ्याचं घेऊ शकतो. याची किंमत कमी झाली, त्याची वस्तू कोण घेईल रे, नाही घेणार ना. म्हणजे इथे क्रॉस इलास्टिसिटी, यांची छेदक लवचिकता ही नेहमी कशी राहते, जास्त राहते. समजा, म्हणजे जास्त लवचिक मागणी असते. इतकुशी बी किंमत बदलली ना, लगेच आपण डिमांड काय करू, भरमसाठ चेंज करून टाकू. थोडीशी चेंज किंमत आणि जास्त चेंज डिमांड, म्हणजे याला काय म्हणतात, जास्त लवचिक मागणी, रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड. समजलं? आता राहिला आपला ऑलिगोपॉली. चला बरं त्याला बघून घेऊ आपण. ऑलिगोपॉलीला काय म्हणतो तो, ऑलिगोपॉली. ऑलिगो मीन्स फ्यू आणि पॉली म्हणजे सेलर्स. ओके, ऑलिगो म्हणजे फ्यू म्हणजे काही, आणि सेलर म्हणजे विक्रेता. आता यांनी याची डेफिनेशन अशी एक्झॅक्ट काही डेफिनेशन दिलेली नाही आपल्याला, पण हे काय म्हणतात बघा, की दिस इज मार्केट वेअर देअर आर फ्यू सेलर्स इन द मार्केट प्रोड्युसिंग आयदर होमोजेनियस प्रोडक्ट और अ डिफरन्शिएटेड
प्रोडक्ट्स. सेम टू सेम पण प्रोडक्ट असू शकतो किंवा थोडासा वेगळाही प्रोडक्ट असू शकतो. थांबा. त्याला काय म्हणतात रे? कोको कोला, पेप्सी, थम्सअप हे कसे आहेत रे? तिघे तिघे कसे दिसतात? काळे काळे. त्याला आहेत बुडबुडे, पण यांच्यामध्ये त्यांची टेस्ट चेंज आहे, त्यांच्या त्या कंटेनरचे पॅक्स किंवा त्यांचे शेप्स चेंज आहेत, यांचे ॲडव्हर्टाईज वेगवेगळे असतात, हे की नाही? हे कसे आहेत? ऑलिगोपॉलीवाले आहेत, अल्पाधिकार, की ज्यादा लोक नाही बनाते, कम लोक ही बनाते, पण त्यांचे प्रोडक्ट कधी कधी सेम टू सेम असू शकतात, कधी कधी ते डिफरंट पण असू शकतात. याला आपण म्हणतो ऑलिगोपॉली. आणि ऑलिगोपॉलीचे मग काय असतील रे फीचर्स? सगळ्यात पहिले बायर्स कसे असतात? असंख्य, है ना? बायर्स आर लार्जर. मग 2 नंबरला काय? खरेदीदार म्हणजे तुमचे ग्राहक होते ना, ते ग्राहक जास्त. 2 नंबरला सेलर्स कसे? फ्यू, काही विक्रेते, कमी विक्रेते, जास्त विक्रेते नाही. कळलं का? नंतर आहे इंटरडिपेंडन्स, परस्परावलंबन. लई महत्वाची गोष्ट. आपण आपला प्रोडक्ट बनवतोय ना, तेव्हा आपल्याला बाजूच्या प्रोडक्टची पण काय करायला लागती? माहिती ठेवायला लागते. इन्होंने इत्तूसा भी चेंज किया ना, यांना पण काय करायला लागतं? त्याच्यामध्ये चेंज करावा लागतो. कारण काय? थोडंसं जे चेंज झालं ना, यांची डिमांड काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. तुम्हाला कळलं अचानक की ह्यांनी ना काय केलं आहे? किंमत कमी करून टाकली आहे, थोडीशी किंमत कमी केली, आपल्यालाही कमी करावी लागते, नाही तर आपल्या प्रोडक्टची डिमांड काय होऊन जाते? आपोआप कमी होते. तुम्ही थम्सअप, कोको कोला यांच्या ज्या किमती आहेत ना, त्या बघा आसपासच्या असतात. 40, 45, 41, 42 अशाच आसपासच्या किमती असतात. जास्त डिफरन्स नसतो यांच्यामध्ये. हे का होतं रे? हे लोक एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांकडे लक्ष ठेवून असतात. यांनी फ्रीज दिला ना, या आईस्क्रीम आणले की दुसऱ्यावाल्याने आईस्क्रीम फ्रीज दिला. सगळ्यात पहिले फ्रीज देणारे आपल्या इंडियामध्ये होते, ते अमूलवाले होते. त्यांनी दिला. त्यानंतर सगळ्या कंपन्यांनी काय करायला लागले? ज्या सेलर्स आहेत, जे डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांना फ्रीज प्रोव्हाइड करायला लागून गेले. क्वालिटी कोणाची चांगली राहते? त्यांच्याच प्रोडक्टची, की नाही? येतंय लक्षात? अर्धा खर्च त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केला, अर्धा खर्च सेलरला कॉन्ट्रीब्यूट करावा लागला. म्हणजे काय केलं यांनी? एकमेकांच्या प्रोडक्टची अगदी व्यवस्थित ते काय करत असतात? पाहणी करत असतात आणि त्याच्यानुसार लगेच एकमेकांचे प्रोडक्ट चेंज करत असतात. समजा? याला म्हणतात परस्परावलंबन, इंटरडिपेंडन्स. यांना मार्केट कंडिशन्सबद्दल कंटिन्युअसली अपडेट राहावं लागतं. नंतर आहे ॲडव्हर्टायझिंग. इधर भी जागा रहता है. ऑलिगोपॉलिस्ट, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन दोन्हीकडे. तिकडे सेलिंग कॉस्ट म्हटलं, इकडे ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट म्हटलं, या हाय असतात. मार्केटमध्ये त्याच्या जाहिराती ऐकल्या कधी? किती बारी बारी जाहिराती असतात त्यांच्या. काय खर्च केला असेल बरं त्यांनी? विचार करा. म्हणजे याची सेलिंग कॉस्ट कशी असती? हाय असते. नंतर मग आहे एंट्री बॅरियर्स. हां, इथे मात्र प्रवेशावर काय असते? निर्बंध असतात. प्रत्येकजण याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये येऊ शकतोच असं नाही. खूप सारे निर्बंध त्यांना फॉलो करावे लागतात. जसं तुम्ही येताय ना मार्केटमध्ये, मग आमच्या प्रोडक्टच्या सिमिलर एक्झॅक्ट प्रोडक्ट असला तर आम्ही तुमच्या मार्केटमध्ये टिकावं लागू देणार नाही. डायरेक्टली तुम्हाला माहिती पेटंट्सवर असतात, पेटंट्स राईट्स असतात बघा. पेटंट्स माहिती ना तुम्हाला? दे धक्का मूवी बघा आपला, त्याच्यात त्या मूवीमध्ये तो छोटासा मोटरचा पार्ट असतो, त्याचा पेटंट राईट काय केलेला असतो? त्यांनी रिझर्व केलेला असतो. म्हणजे काय की ही जी वस्तू बनवली ना, या वस्तूची जी टेक्निक आहे ती फक्त माझ्या नावावर रजिस्टर राहील, कारण मी बनवलेली आहे ती. पेटंट्स. ओके. आणि ह्या लोकांचे पेटंट्स असतात की आमचं हे असं जे इन्ग्रेडियंट्स आहेत, हे जे कंटेंट्स आहेत ते आमचे आहेत, ह्याच्यात जे हे टाकलेल्या वस्तू आहेत त्या आम्ही टाकलेल्या आहेत. यासारख्या सिमिलर तुम्ही वस्तू बनवू शकत नाही. तसं बनवायचं असेल तर या मार्केटमध्ये, नाही तर तुम्हाला एंट्री नाही. गव्हर्नमेंटच येऊ देणार नाही. पेटंट्स रजिस्टर आहेत ना, त्यामुळे गव्हर्नमेंटच येऊ देणार नाही. सो एंट्रीला आहे ना अगदी जास्त बॅरियर्स नाही आहेत, पण कमी बॅरियर्स काय आहे ना इथे एंट्रीला आहेत. नंतर आहे लॅक ऑफ युनिफॉर्मिटी. अँड ऑबियस आहे, प्रत्येक व्यक्ती आपली वस्तू डिफरंट दाखवायचा प्रयत्न करतोय की नाही? मग इथे वस्तू एकजिन्सी असतील का? नाही. एकजिन्सीपणाचा अभाव. आणि नंतर आहे लास्टला अनसर्टन्टी. इथे ना लई मोठी अनिश्चितता असते. स्पेशली तुम्ही सिम कार्ड्सवाले बघा, नेटवर्क्स. सगळ्यात पहिले तो वोडाफोन होता, अजून काय होता रे त्याच्यात? नाही, गेलेले नेटवर्क्स. वोडाफोन होता, रिलायन्स होता, डोकोमो होता, है ना? हे सगळे लोक कसे होते? हे लोक अनसर्टन आहेत. जिओ होता, तर कधी कधी ते वेगळे दिसतात, तर कधी ते एकत्र दिसून जातात. आयडियाला कोण येऊन मिळाला? वोडाफोन येऊन मिळाला, है की नाही? रिलायन्स होता, त्यांनी आता मध्ये काय केला? जिओ लॉन्च करून टाकला. येतंय लक्षात? तो जो
अजून नेटवर्क पहिलं बोलत होती. VSNL वाला होता, त्याने BSNL केलं. डोकं मुकळच होतं माहिती का तुम्हाला? टाटाचं होतं. टाटाने म्हणजे हे काय होतं, यांचे जे नेटवर्क्स आहेत किंवा यांचे जे काही बिझनेस आहेत ते कसे अनसर्टन आहेत. मार्केटमध्ये कधी त्यांना बिझनेसमधनं एक्झिट व्हावं लागेल किंवा त्यांना कोणीतरी काय करेल, ॲक्वायर करून घेईल. आयडियाने वोडाफोनला ॲक्वायर केलेलं आहे, विकत घेऊन टाकलेलं आहे. या गोष्टी कशा आहे, अनसर्टन आहे. कधी कोणाचं प्रोडक्ट कोणाचं राहील आपल्याला माहिती नाही राहणार. आलं का लक्षात? हे बऱ्याच वेळेस ना काही बिझनेसमध्ये सुद्धा होतं हे सेम. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर गावात एक क्लास होता, डोशीस क्लासेस म्हणून, सगळ्यात मोठा होता तो. फक्त डोशीस क्लासेस म्हणून ओळखला जायचा. आणि डोशीस क्लासेसमध्ये 2 सर होते, एक डोशीस सर आणि एक पारख सर. ते दोघं खूप फेमस होते स्टार्टिंगला. पण काही वर्षांनंतर जेव्हा आम्ही गेलो ना, आम्हाला तिथे जेव्हा मॅथचा क्लास लावायचा होता, तर ते मला काय म्हणते माहिती का, डोशीस क्लासेस डोशीसच आहे पण तो माझा आहे, पारख वेगळा झाला आहे. म्हणजे यांच्यामध्ये काय असते, अनसर्टन्टी असते. का हे कधी एकत्र राहतील तर कधी वेगळे राहतील. समजा, त्याला म्हणतात अनिश्चितता. की कधी बिझनेस एकत्र राहील किंवा कधी कोणीतरी त्या बिझनेसला काय करेल, टेक ओव्हर करून घेईल, मर्ज करेल, है ना. ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, अनसर्टन, अनिश्चित. हे होतं तुमचं टोटल फॉर्म्स ऑफ मार्केट. समजा, तुमचे आत्तापर्यंत आपले टोटल 5 लेसन्स रिवाईज झालेत. तुमची रिवाईज झालेले असताना हे तुम्ही किती पाठांतर केलं हे तुमच्यावर आहे. आता तुम्हाला कोणतंही मध्ये लेक्चर नाही आहे. अकाउंटचं सुद्धा आज लेक्चर नाही आहे तुमचं. आज लेक्चर डायरेक्ट 8 वाजता माझं लेक्चर राहणार आहे. वाटलंच होतं असं.